Exercise: identify the following solutions whether they are acid or base. Write chemical names for given formula. First, H2SO4 sulfuric acid है, 2CaOH2 कैल्शियम हाइड्रोक्साइड है, 3ACl हाइड्रोजन क्लोराइड है, 4NaOH सोडियम हाइड्रोक्साइड है, 5KOH पोटेशियम हाइड्रोक्साइड है आणि 6NH4O2H अमोनियम हाइड्रोक्साइड है. Sulfuric acid has highest importance in chemical industry. Why? Sulfuric acid is a chemical of major industrial importance. Sulfuric acid can either be a concentrated or diluted. Concentrated sulfuric acid is a colorless, gluey liquid that absorbs water vapor from the air and become a solution. It is a good dehydrating agent and shows some oxidizing ability. Dilute sulfuric acid react with the metal to give a hydrogen and the metal sulfate, with metal carbonates to give a carbon dioxide, water and the metal sulfate, and with base give a metal sulfate and the water. It is widely used in the manufacture of chemicals, example in making hydrochloric acid, nitric acid, sulfate salts, synthetic detergent, dyes and pigments, explosive and drugs, and also used in the manufacture of jet fuel, kerosene and leather. Fertilizer like ammonium sulfate and superphosphate. मग सल्फ्युरिक आम्ल आहे ते कॉन्सन्ट्रेटेड पण यूज करतात आणि डायल्युटेड पण यूज करतात. आणि ते कसं असतं, कॉन्सन्ट्रेटेड काय असतं, कलरलेस असतं. आणि जेव्हा हे काय कशाच्या गोष्टींमध्ये त्याचा उपयोग होतो, तर एक्सप्लोजनमध्ये त्याचा उपयोग होतो. परत त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे आम्ल तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. सिंथेटिक डिटर्जंट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, डायजमध्ये, पिगमेंट्समध्ये, परत ड्रग्जमध्ये, आणि जे फ्युअल आहे त्याच्यामध्ये, केरोसिनमध्ये, लेझर इंडस्ट्री, फर्टिलायझर इंडस्ट्री, ह्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये ह्या सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज ॲन ॲक्वेशियस सोल्युशन. ॲक्वेशियस सोल्युशन म्हणजे काय, तर पाण्यातलं सोल्युशन, पाण्यात. आणि हे जे ॲक्वेशियस सोल्युशन इज अ सोल्युशन इन विच द सॉल्वेंट इज वॉटर, म्हणजे पाण्यामध्ये ते विरघळलेलं आहे. तर हायड्रोजन क्लोराईड काय होतो, त्याच्यातनं त्याचा गॅस निर्माण होतो. आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे ते काय करतं, क्लोराईड सॉल्ट निर्माण करतं. By squeezing lemon on the piece of rock, the gas liberated turn lime water milky, which compound is present in the rock. Compound present in the rock is either a compound of carbonate or bicarbonate, because acid react with the carbonate or bicarbonate and liberate CO2. This carbon dioxide turn lime water milky. दगडाच्या तुकड्यावर जेव्हा आपण लिंबाचा रस टाकतो तेव्हा काय होतं, त्याच्यामधली जी चुनखडी असते किंवा जे पाणी असतं ते काय होतं, मिल्की होतं. का होतं असं, ते यासाठी होतं कारण त्या दगडामध्ये जे कार्बोनेट्स असतात, कार्बन किंवा बायकार्बोनेट पदार्थ असतात, ते काय होतात, ॲसिडशी रिॲक्ट करतात आणि त्यातनं काय होतो, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. आणि ह्या कार्बन डायऑक्साईडमुळे ते पाणी जे असतं ते दुधारक होतं. The label on the bottle of chemical is spoiled. How will you find whether the chemical is acidic or not? The chemical is tested with a blue litmus paper. If it turns red, it is an acidic. Otherwise, tested with a red litmus paper. If it is turned blue, it is an alkaline. जेव्हा आपण काय करतो, तर केमिकल जेव्हा आपण टेस्ट करतो ते कशाने करतो, ब्ल्यू लिटमस पेपरने करतो. जर तो लाल झाला तर ते काय असतं, ॲसिडिक असतं. आणि जर रेड लिटमस पेपर काय होतो, ब्ल्यू होतो, तेव्हा ते काय असतं, तो अल्कलाइन होतो. 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. डी. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द ॲसिड अँड बेस. If the given solution is acidic, it turns blue litmus to red litmus. pH value less than 7.
Dissociation would release hydrogen ions H plus when mixed with water. Have a sour taste. If the given solution is basic, it turns red litmus to blue litmus. pH value greater than 7.0. Dissociation would release hydroxide ion OH minus. When mixed with water, have a bitter taste. ह्यामध्ये फरक काय आहे ॲसिड आणि बेसमध्ये? तर ॲसिड काय असतात? ॲसिडिक असतात. ते काय होतं? ब्ल्यू लिटमस पेपरचं रेड लिटमस कलरमध्ये रूपांतर होतं. त्यांचा pH व्हॅल्यू हा 7पेक्षा कमी असतो आणि जेव्हा ते रिएक्शन होतात तेव्हा हायड्रोजन आयन मुक्त करतात H प्लस. वेळची जो टेस्ट असते ती सॉर असते, आंबट असते. आणि जेव्हा सॉल्युशन बेसिक असतं तेव्हा काय असतं? तर लिटमस पेपर काय होतो? ब्ल्यू होतो आणि pH व्हॅल्यू त्यांचा काय असतो? 7 असतो. 7पेक्षा मोठा असतो, अगदी 7. डिसोसिएशन जेव्हा असतं तेव्हा काय होतं? पाण्यामध्ये त्याचं काय होतं? OH मायनस होतो. त्याचा हायड्रोक्साईड आयन काय होतो? OH मायनस असतो आणि त्याला बिटर टेस्ट असते, कडवट चव असते. व्हाय इंडिकेटर डज नॉट गेट अफेक्टेड बाय सॉल्ट? Indicator do not get affected by a salt because salts are neutral in nature. Indicators work only with the acidic and the basic substances. Indicators जे असतात ते मिठावर काहीच परिणाम करत नाहीत, कारण मिठामुळे काही त्याच्यावर परिणाम होत नाही. कारण काय आहे? मीठ हे तटस्थ आहे, मिठाचा काहीच परिणाम होत नाही. Which substances are produced by a neutralization process? Acid contains H plus hydrogen ions and base contains OH minus hydroxide ions. Salt and water are formed by a combination of acid and base. This chemical reaction is called neutralization. मग जेव्हा ॲसिडमधले H प्लस आणि बेसमधले OH मायनस हे जेव्हा असतं आणि जेव्हा सॉल्ट आणि वॉटर हे काय फॉर्म जेव्हा फॉर्म होतं तेव्हा काय कॉम्बिनेशन कशाचा असतो? तो ॲसिड आणि बेसचा असतो. तेव्हा सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होतं. कॉम्बिनेशन ॲसिड आणि बेसचा असेल तर मग ते काय असतं? केमिकल रिॲक्शन असतं आणि त्याला काय म्हणतात? न्यूट्रलायझेशन. प्रमाणे ॲसिड आहे, बेस आहे, त्याचा काय परिणाम होतो? सॉल्ट आणि वॉटर तयार होतो. ॲसिड काय आहे? HCl आणि बेस काय आहे? NaOH म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड. ह्याच्यामुळे काय बनतं? NaCl बनतं, म्हणजे सॉल्ट बनतं, सोडियम क्लोराईड बनतं आणि वॉटर बनतं, H2O बनतं. म्हणजेच काय? जेव्हा ॲसिड आणि बेस एकत्र येतात तेव्हा काय होतं? न्यूट्रलायझेशनची प्रोसेस होते आणि सॉल्ट आणि क्षार आणि पाणी बनतं. Which are the industrial uses of acids? Acids are used in the production of explosive, oil purification, medicines, used in making of white paper from wood pulp, and in the production of chemical fertilizers. Nitric acid is used in the manufacture of paints. Hydrochloric acid is used for the preparation of different types of chloride salts. H2SO4 acid is used in the batteries, electric cells. HCl is used for a sterilization of water. Sulfuric acid is used in the manufacture of jet fuel, kerosene, dyes. Tannic acid is used in the manufacture of ink and leather. मग ॲसिडचा काय काय उपयोग होऊ शकतो? एक्सप्लोसिव्ह जे आहे ते तयार करण्यासाठी ऑइल इंडस्ट्रीमध्ये, मेडिसिन्समध्ये उपयोग होतो त्याचा. परत जो आपण वूड पल्प असतो त्यापासून पेपर बनवतो, व्हाईट पेपर बनवतो, त्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझर्स बनवतो, त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. नायट्रिक ॲसिड जे आहे त्याचा उपयोग आपण पेंट्समध्ये करतो, पेंट इंडस्ट्रीमध्ये करतो. हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे त्याचा आपण काय उपयोग करतो? तो क्लोराईड सॉल्ट बनवण्यासाठी. H2SO4चा उपयोग आपण करतो इलेक्ट्रिक सेल्समध्ये. HClचा उपयोग आपण स्टरिलायझेशन म्हणजे पाणी शुद्ध करण्यासाठी करतो. सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग आपण जेट फ्युअल, केरोसिन, डाईज एवढं बनवण्यासाठी करतो. टॅनिक ॲसिड आपण कशासाठी वापरतो? तर इंक आणि लेदरमध्ये त्याचा उपयोग होतो. मग अशा प्रकारे आपल्याला आम्लांचे उपयोग आहेत. ॲसिड उपयोगी ठरतं. 6. Fill in the blanks. First,
Main constituents of acid is H plus ion. B. Main constituents of alkali is OH minus ion. C. Tartaric acid is weak acid. 7. Match the pairs. Answer. Group A, Group B. First, tamarind. Tamarind is a tartaric acid. 2. Curd, lactic acid. 3. Lemon, citric acid. And vinegar, acetic acid. 8. State true or false. Oxides of the metal are acidic in nature. True. Table salt is acidic. False. Metal corrodes due to salts. False. Salts are neutral. True. 9. Classify following substances into acidic, basic and neutral group. मग ग्रुप आहे ॲसिड, बेस आणि न्यूट्रल. ॲसिडमध्ये HCl, H2SO4 and HNO3. बेसमध्ये आहे CaO, MgO आणि Na2CO3. न्यूट्रलमध्ये H2O, NaCl आणि KCl. Some special points to learn. Acid reacts with metal to form hydrogen gas. DNA is an acid present in our body. It decides heredity properties. The chemical formula of a milk of magnesia is MgOH2. Alkali has bitter taste. Proteins are made up of amino acids. The colors of the phenolphthalein indicator is alkaline solution is pink. And acid is sour to taste. Litmus is natural indicator. The litmus paper or the litmus solution is obtained from a lichen plants. Carbonic acid is a weak acid. Acid present in the foodstuffs are called natural acids or organic acids. These acids being weak in nature are called weak acids. Lime water is a weak base. The iron knife shines better after cutting the sour fruit like a lemon, raw mangoes. Why? Answer. Acid present in the sour fruit clean and dissolve the salt present on the surface of the iron knife. As a result, iron knife shines better after cutting the sour fruits. Tarnished and the stained copper vessels are brought to a shine by using tamarind pulp. In due course, unused copper vessels are covered with a coating of the black copper oxide and other compound of the copper which tarnish the vessels. Tamarind contains tartic acids. When the vessel is rubbed with the tamarind pulp, tartic and acid reacts with the copper oxide and removes the layer. Thus the copper vessel regains its shine. जेव्हा आपण चिंचाचा उपयोग करतो, जेव्हा तांब्याची भांडी घासण्यासाठी, त्यावेळी काय होतं, तर त्याच्यामधले असलेले टार्टिक ॲसिड ते काय होतं, वरती आपण रब केल्यानंतर काय त्याच्यातला जो कॉपर ऑक्साईड आहे तो काय होतो, ते रिमूव्ह करायला लागतं लेयर्स, आणि त्यामुळे ते आपण त्याची जी बेसिक जी शायनिंग असते ते आपण परत मिळवतो.